नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 6 ट्रिग्नोमेट्री लेसनमधलं आपण ऑलरेडी 2 व्हिडिओज कंप्लीट केलेले आहेत. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ट्रिग्नोमेट्रीबद्दल पाहिलेलं होतं की ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज काय असतात, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय असतात. त्याचबरोबर आपला जो ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचा टेबल आहे तो कसा तयार करायचा, फक्त साईनच्या व्हॅल्यूजवरून कसा तयार करायचा हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सो आज आपण पाहतोय व्हिडिओ नंबर 3 ज्यामध्ये आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहणार आहोत, जे की आहेत पेज नंबर 128 वरती. ओके, सो फर्स्ट सॉल्व्ड एक्झाम्पल आहे इफ साइन थिएटा. आता प्रत्येक एक्झाम्पल हे 2 मेथड्सनी आपल्याला सॉल्व्ह करून दिलेलं आहे. एक ही जी मेथड आहे ही आपण लास्ट इयरला पाहिलेली होती आणि ही जी मेथड आहे ज्या की आपण लास्ट व्हिडिओजमध्ये या सगळ्या आयडेंटिटीज पाहिल्या होत्या त्याच्यावर आधारित हे मेथड आहे. ओके, सो तुम्हाला जर आयडेंटिटीज बाय हार्ट असतील देन यू कॅन सॉल्व दिस मेथड. इफ यू डोंट नो आयडेंटिटीज और इफ यू कॅनॉट बाय हार्ट आयडेंटिटीज देन यू कॅन सॉल्व दिस मेथड. ओके, सो तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही सॉल्व करू शकता बिकॉज बुकमध्ये दोन्ही पण दिलेले आहेत. सो ॲज यू विश. सो साइन थिएटा आहे 20/29. देन वी हॅव टू फाइंड आउट कॉस थिएटा. फर्स्ट आपण मेथड 1 जी आहे जी की आपण सगळे फॉर्म्युलाज वापरून किंवा आयडेंटिटीज वापरून पाहणार आहोत ती आधी आपण पाहूया. सो वी नो, जसं की आपण या ठिकाणी सेकंड आयडेंटिटी पाहिलेली होती साइन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1. आता नेमकी कोणती आयडेंटिटी कधी वापरायची, तर जे विचारलेलं आहे आणि जे दिलेलं आहे हे दोन्ही ज्या आयडेंटिटीमध्ये असेल ती आयडेंटिटी वापरायची. मग साइन आणि कॉस कुठल्या दोन्ही पण एकाच आयडेंटिटीमध्ये कुठे आहे, तर याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे आपण ही आयडेंटिटी वापरली. ओके, हे नेहमी लक्षात ठेवू शकता तुम्ही की या ठिकाणी आपण घेणार आहोत साइन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1. सो साइन स्क्वेअर म्हणजे साइनची व्हॅल्यूचं पूर्ण स्क्वेअर, म्हणजे साइनची व्हॅल्यू काय आहे 20/29 चा होल स्क्वेअर घ्यायचा आहे कारण आपण इथे साइन स्क्वेअरची आयडेंटिटी वापरतोय म्हणून. ओके, कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे का, नाही. सो आता आपण सिंपल काय करणार आहोत, याचा आधी आपण स्क्वेअर करून घेऊया. 20चं स्क्वेअर 429चं 841. ओके, त्याच्यानंतर आता हा जो कॉस स्क्वेअर थिएटा आहे याला आपण इथेच ठेवूया आणि हा जो 400/841 आहे त्याला आपण शिफ्ट करूया ऑन द राईट हँड साईड. ओके, सो 1 - 400/841 होईल. आता या ठिकाणी जेव्हा आपण ही एक स्टेप इथे दिलेली नाही आहे ती आपण इथे करून घेऊया. ती स्टेप काय असते, तर 1 - 400/841 आहे. ओके, दोघांचाही छेद समान आहे का, डिनॉमिनेटर समान आहे का, नाही. याचा डिनॉमिनेटर 1 आहे, याचा 841 आहे. सो लेट अस क्रॉस मल्टिप्लाय. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. 841 - 400 अपॉन या ठिकाणी यानी याला मल्टिप्लाय करणार, यानी याला मल्टिप्लाय करणार आणि यानी याला मल्टिप्लाय करणार, म्हणजे 841 या ठिकाणी आलेलं आहे. तर आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो 841मधून 400 गेले तर काय राहणार आहेत 441/841, जे की या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला दिलेलं आहे. ओके, या ठिकाणी आपण सिंपल या दोघांमधून सबट्रॅक्ट केल्यानंतर 441 आलं आणि डिनॉमिनेटर जो आहे तोच राहतो, जे की तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट सॉल्व करून दिलेला आहे. सो ॲज यू नो की 441 हा 21चा स्क्वेअर आहे आणि 841 हा 29चा स्क्वेअर आहे. सो या दोघांचा आपण स्क्वेअर रूट घेणार. स्क्वेअर रूट का घेतोय ते पण कळणं गरजेचं आहे कारण हे कॉस स्क्वेअर थिएटा आले अँड वी डू नॉट वॉन्ट कॉस स्क्वेअर थिएटा, वी ओनली वॉन्ट कॉस थिएटा. सो ते आणण्यासाठी आपण काय करणार आहोत, एखाद्या गोष्टीचा स्क्वेअर नको असेल आणि आपल्याला जर सिंपल हवं असेल तर आपण काय करतो, दोन्ही पण साईडचं स्क्वेअर रूट करतो. अर्थात याचं स्क्वेअर रूट केल्यानंतर फक्त काय येईल, कॉस थिएटा येईल. याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 21/29 येणार आहे. ओके, सो इन दिस वे ही मेथड अतिशय सोपी आहे. ही पण मेथड सोपी आहे. काय आहे ती आपण लगेच पाहूया. फक्त या मेथडमध्ये आपण वापरणार आहोत पायथागोरस थिअरम. ओके, या ठिकाणी आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरली होती, या ठिकाणी आपण पायथागोरस थिअरम वापरणार आहोत. ओके, सो आता फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपण डायग्राम ड्रॉ करणार आहोत आणि ॲज यू नो की साइन थिएटा काय असतं, साइन थिएटा म्हणजे काय असतं O/H. ओके, म्हणजेच अपोजिट साईड अपॉन H. सो आता या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे एक ट्रायंगल ड्रॉ करणार आहोत ABC नावाचा. कुठला तरी एक अँगल आपण थिएटा घेतो. ओके, मोस्ट ऑफ द वे आपण C अँगललाच थिएटा घेतो, म्हणजे या अँगललाच थिएटा घेतो. सो आपण त्याला थिएटा घेतलेला आहे. थिएटाच्या अपोजिट साईड किती आहे 20K. आता या ठिकाणी के का घेतलं आहे, तर के आपण एक कॉमन मल्टिपल घेतो. ओके, के आपण दरवेळी घेतो ते एक कॉमन मल्टिपल आहे किंवा कॉन्स्टंट आहे म्हणून आपण के घेतो. ओके, त्याच्यामुळे के लिहायला विसरायचं नाही आहे. सो सीच्या अपोजिट साईड काय आहे 21K आणि हायपोटेनियस काय आहे या ट्रायंगलची, तर AC आहे. सो दॅट विल बी 29K. ओके, सो मग या फिगरमध्ये असं 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 काय कसं कसं, तर पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत अपोजिट साईड आहे AB ती आपण लिहिली.
हायपोटेनियस आहे ए सी. ओके, मग ए बीचं मेजरमेंट येणार आहे 20K, त्याच्यानंतर ए सीचं येणार आहे 29K. आणि वी डोंट आपल्याला माहिती आहे का बी सीचं मेजरमेंट काय आहे, वी डोंट नो. सो जे माहिती नाही आहे त्याला आपण एक्स मानणार. ओके, आता काय माहिती नाही आहे हे 2 लिहिल्यानंतर जे नसेल ते माहिती नाही आहे त्याला आपण एक्स मानायचं. सो लेट बी सी एक्स. ओके, बी सी काय झालं, एक्स झालं. आता ॲज यू नो की हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर 2 बाजूचे मेजरमेंट्स माहिती असतील आणि एकाचं माहिती नसेल तर आपण सिम्पली काय करतो, पायथागोरस थेरम वापरतो. सो तोच थेरम आपण या ठिकाणी वापरणार आहोत. ओके, सो हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. सो म्हणजेच या ठिकाणी ए सी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. सो ए बीचं मेजरमेंट काय आहे 20K दी होल स्क्वेअर प्लस बी सीचं एक्स स्क्वेअर. आपण इथे स्क्वेअर लिहिणार आहोत कारण पायथागोरस थिअरम तशाच पद्धतीचा आहे. इज इक्वल टू 29K दी होल स्क्वेअर. सो 20चा तुम्हाला स्क्वेअर लिहायचा आहे जो की आहे 400K स्क्वेअर, केच्या वरती स्क्वेअर लिहायला विसरायचं नाही आहे, प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 841K स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचं आहे, हा आणि हा नंबर एकत्र आणायचा आहे. सो एक्सला आपण इथेच ठेवणार आहोत आणि याला आपण शिफ्ट करूया. सो 841K स्क्वेअर मायनस 400K स्क्वेअर. आता 841मधून जर 400 गेले तर या ठिकाणी काय राहणार आहेत 441. आपण या ठिकाणी पण तेच कॅल्क्युलेशन केलेलं होतं कारण दोघं पण गणितं सेमच आहेत. सो या ठिकाणी राहिलेलं आहेत 441K स्क्वेअर. आणि अगेन या ठिकाणी आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मिळालेली आहे जी की आपल्याला नको आहे, आपल्याला फक्त एक्सची पाहिजे. सो या ठिकाणी आपण काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ दी साईड्स आणि त्याच्यामुळे एक्स इज इक्वल टू येणार आहे 21K. ओके, सो अशा पद्धतीने एक्सची व्हॅल्यू 21K आपण मिळवलेली आहे. बट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कॉस. कॉस म्हणजे काय असणार आहे, एक्झॅक्टली ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस साईड. म्हणजे या थिएटाची ॲडजस्टंट साईड कोणती आहे बी सी अपॉन हायपोटेनियस काय आहे ए सी. बी सीची व्हॅल्यू काय आता आपण फाइंड आउट केलेली आहे 21K. ए सीची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली होती 29K. आता याच्यानंतर दोघांमध्ये के आहे. सो के विल गेट एलिमिनेटेड. सो काय राहिलं 21/29. इझी. ही पण मेथड इझी आहे, ही पण मेथड आहे इझी. दोघांमध्ये पण सेम उत्तर येणार आहे. याच्यामध्ये पण तेच कॅल्क्युलेशन करायचं, याच्यामध्ये पण करायचं, पण याच्यामध्ये तुम्हाला पायथागोरस थिअरम वापरण्याची गरज नाही आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी लक्षात ठेवायची गरज नाही आहे. ओके, सो ॲज यू विश, तुम्हाला जी इझी वाटेल तुम्ही ती करू शकता. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट सॉल्व्ड एक्झाम्पल. नेक्स्ट सॉल्व एक्झाम्पल पण 2 पद्धतीने सॉल्व करून दाखवलेला आहे. एक ॲज युजल के मेथडनी आणि एक आपल्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीच्या मेथडनी. सो एक्झाम्पल असं आहे की इफ सेक थिएटा इज इक्वल टू 25/7. सेक थिएटा, सेक इज वॉट अपोजिट टू दी कॉस थिएटा. ओके, सेक काय आहे, कॉस थिएटेच्या अपोजिट आहे, पण त्याच्याशी आपल्याला काही नाही करायचं, जस्ट असं रिमाइंडर होतं. सो सेक थिएटा इज इक्वल टू 25/7. सो वी हॅव टू फाइंड आउट टॅन थिएटा. ओके, ॲज यू नो की आपण या ठिकाणी एक आयडेंटिटी पाहिलेली होती 4th नंबरची की 1 + tan स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिएटा. सो या ठिकाणी टॅन पण आहे आणि सेक पण आहे म्हणून आपण ही वापरणार आहोत. सो लेट अस यूज. सो 1 + tan स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिएटा. व्हॅल्यू कोणाची आहे, सेकची आहे 25/7. दी स्क्वेअर घ्यायचा आहे, दी होल स्क्वेअर घ्यायचा आहे. आता या ठिकाणी 1ला आपण शिफ्ट करूया. टॅन स्क्वेअर थिएटाला इकडे शिफ्ट करून याला इकडे शिफ्ट करण्यापेक्षा आपण सरळ 1ला इकडे शिफ्ट करूया. आता या ठिकाणी पण सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. इथे 1ला डिनॉमिनेटर 1च आहे. सो वी विल डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 625 - 49 येईल. सो ते तुम्ही सबट्रॅक्शन करू शकता. त्याच्यानंतर तुमच्याजवळ हे उत्तर मिळेल. अगेन हे काय आहे, टॅन स्क्वेअर थिएटा आहे. वी डोंट वॉन्ट टॅन स्क्वेअर थिएटा, वी ओनली वॉन्ट टॅन थिएटा. सो रिटर्न वी विल टेक स्क्वेअर रूट्स. सो स्क्वेअर रूट घेतल्यानंतर टॅन थिएटा इज इक्वल टू 24/7 कारण 576 हा याचं स्क्वेअर रूट काय होतं 24 आणि ॲज यू नो की 49चं स्क्वेअर रूट होतं 7. ओके, सो अशा पद्धतीने टॅन थिएटाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. सो हे तर होतं की आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज वापरल्या होत्या. आता या ठिकाणी आपण वापरणार आहोत के मेथड. फर्स्ट ऑफ ऑल के मेथड वापरत असताना आपल्याला नेहमी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचंच आहे आणि तुम्ही या ठिकाणी ABC नाव घेऊ शकता, PQR, काही तुम्हाला जे हवं ते नाव तुम्ही या ठिकाणी ट्रायंगलला देऊ शकता. ओके, सो आता या ठिकाणी आपल्याला कोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, सेक थिएटा. सो ॲज यू नो, आता मी आधी पण सांगितलेलं होतं की सेक थिएटा कोणाच्या अपोजिट आहे, कॉस थिएटाच्या अपोजिट आहे. ओके, आणि कॉस थिएटा म्हणजे काय आहे, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. म्हणजे सेक थिएटा काय होणार आहे, हायपोटेनियस अपॉन ॲडजस्टंट साईड. ओके, सो या ठिकाणी हायपोटेनियस काय आहे RP आणि ॲडजस्टंट साईड काय आहे PQ किंवा QP. ओके, सो ती आपण लिहिलेली आहे. सो RPचं मेजरमेंट या ठिकाणी काय येणार आहे 25K. के का घेतो आपण तर K इज अ कॉमन मल्टिपल किंवा K इज अ कॉन्स्टंट. त्याच्यानंतर QP काय आहे 7K आहे. ओके, या ठिकाणी सगळे मेजरमेंट्स लिहून ठेवायचे आहेत. ॲज यू नो की हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो वी विल यूज पायथागोरस थिअरम.
सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर. सो वी विल सबस्टिट्यूट दी व्हॅल्यूज आणि त्याच्यानंतर पी क्यू जो आहे या ठिकाणी तो काय आहे 7K आहे. सो 7K दी होल स्क्वेअर. त्याच्यानंतर क्यू आरचं मेजरमेंट माहिती आहे का? नो. सो क्यू आर दी होल स्क्वेअर इज इक्वल टू पी आरचं मेजरमेंट माहिती आहे. सो 25K दी होल स्क्वेअर. ओके. सो सगळे मेजरमेंट्स लिहिलेले आहेत. जस्ट आता आपल्याला याचे स्क्वेअर्स करायचे आहेत. सो 7चं होईल 49, 25चा होईल 625K स्क्वेअर. ओके. सो आता या ठिकाणी एक स्टेपमध्ये दिलेली नाही आहे, जी तुम्ही वाढवायची तर वाढवू शकता. या ठिकाणी तुम्हाला जस्ट 49K स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. हा व्हिडिओ खूप फास्ट होतो आय नो, बट हे फक्त समजवायचं आहे, त्याच्यामुळे फास्ट केलं तरी पण चालणार आहे असं मला वाटतं. सो आता या ठिकाणी आपल्याला फक्त याला इकडे शिफ्ट करायचं आहे. सो QR स्क्वेअर इज इक्वल टू 625K स्क्वेअर मायनस 49K स्क्वेअर. आता हे जेव्हा आपण सबट्रॅक्ट करणार तेव्हा आपल्याला या ठिकाणी 576K स्क्वेअर मिळणार आहे. ओके. QR स्क्वेअर इज इक्वल टू 576K स्क्वेअर मिळणार आहे. बट वी डू नॉट वॉन्ट स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला स्क्वेअर नको आहे, आपल्याला फक्त QR पाहिजे. सो अगेन वी विल टेक स्क्वेअर रूट्स आणि स्क्वेअर रूट्स घेतल्यानंतर आपल्याला मिळणार आहे QR इज इक्वल टू 25K. आपण याचे स्क्वेअर रूट घेणार आहोत, याचे नाही. चुकून मी या ठिकाणी मार्क केलं. आपण याचे स्क्वेअर रूट घेणार आहोत. ओके. आणि याचे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी QR अपॉन 24K मिळणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला QRची व्हॅल्यू मिळालेली आहे, जी की आहे 24K. आता आपल्या टॅन थिएटाचा फॉर्म्युला काय आहे? टॅन थिएटा म्हणजे काय? अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. सो आता आपल्याकडे अपोजिट साईड, तर अपोजिट साईड आता आपण फाइंड आउट केलेली आहे आणि ॲडजसंट साईड ऑलरेडी होती, जी की आहे QP. सो अपोजिट साईड काय आहे? QR अपॉन PQ किंवा QP. सो या ठिकाणी QR काय आपण आता फाइंड आउट केलं 24K. PQ जे की ऑलरेडी इथे होतं दॅट इज 7K. K एलिमिनेट होणार आणि फक्त राहणार 24/7. ओके. सो अशा पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. सॉल्व केलेलं होतं, आपण जस्ट समजून घेतलेलं आहे. याच्यानंतर आपण एक पाहणार आहोत खूप मस्त एक्झाम्पल, जे की आहे थर्ड एक्झाम्पल. सो या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल असं आहे की इफ 5 sin थिएटा मायनस 12 cos थिएटा इज इक्वल टू 0 देन फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ सेक थिएटा अँड कॉसेक थिएटा. सो या ठिकाणी सेक थिएटा म्हणजे काय? कॉस थिएटाचा रेसिप्रोकल आणि कॉसेक थिएटा म्हणजे काय? साइन थिएटाचा रेसिप्रोकल. ओके. सो तुमच्या लक्षात आलं असेल की या व्हॅल्यूजचे रेसिप्रोकल आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. सो ॲज यू नो की प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? 5 sin थिएटा मायनस 12 cos थिएटा इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी 5 sin थिएटा इज इक्वल टू 12 cos थिएटा आहे. आता या ठिकाणी हे जे मायनस साइन आहे तर हे आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. सो आपण काय केलेलं आहे? जस्ट याला इकडे शिफ्ट केलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने आता जसं की तुम्हाला माहिती आहे साइन थिएटा आपण जर आपण कॉस थिएटा लिहिलं तर या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एक्सचेंज होतील. कशा होतील? म्हणजे अशा व्हॅल्यूज लिहायच्या की जेणेकरून जे कॉस्टचं आहे ते कॉस्टलाच मिळालं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार तेव्हा 12 cos थिएटाच येणार आणि 5 sin थिएटा म्हणजे हेच व्हॅल्यू परत आपल्याला मिळतील. अशा पद्धतीने ते अरेंज करायचे आहेत. सो साइन थिएटा अपॉन कॉस थिएटा आपण आत्ताच पाहिलेलं होतं टॅन थिएटा होतं. म्हणजे या ठिकाणी टॅन थिएटा काय आलेला आहे? 12/5. ओके. सो आत्ताच आपण एक आयडेंटिटी पाहिलेली होती या ठिकाणी या सेकंड एक्झाम्पलसाठी काय होती? 1 + tan स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिएटा. म्हणजे याचा अर्थ आपण आधी सेक फाइंड आउट करणार आहोत आणि सेक आणि टॅन असणारी ती एकमेव आयडेंटिटी आहे. सो 1 + tan स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिएटा. टॅन स्क्वेअर थिएटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे दॅट इज 12/5. सो 1 + 12/5 दी होल स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिएटा. 12/5 मध्ये 12चं स्क्वेअर लिहायचं, 5चं स्क्वेअर लिहायचं. 144/25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिएटा. सो याची ॲडिशन तुम्हाला करायची आहे. आत्तापर्यंत आपण ॲडिशन खूप वेळा केलेली आहे, जे की आपण या ठिकाणी मांडू शकतो. आणि याची जेव्हा आपण ॲडिशन करू देन वी विल गेट 169 आणि खाली 25. सो या ठिकाणी सेक स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 169/24 आहे, 25 आहे. अगेन वी डू नॉट वॉन्ट स्क्वेअर्स, वी वॉन्ट ओनली व्हॅल्यूज. सो आपण या ठिकाणी स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट घेऊया याचं. सो याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर फक्त सेक थिएटा राहील आणि या ठिकाणी 169 जो की 13चं स्क्वेअर आहे आणि 25 जो की 5चा स्क्वेअर आहे. अशा पद्धतीने सेक थिएटा इज इक्वल टू 13/5 येणार आहे. म्हणजे आपण एक्झाम्पलचं फर्स्ट टर्म सॉल्व केलेला आहे, ज्या ठिकाणी आपल्याला सेक थिएटा फाइंड आउट करायचं होतं. ओके. सो आता आपण सेक थिएटा फाइंड आउट केलेला आहे. सो सेक थिएटाच्या अर्थातच अपोजिट काय होतो? कॉस थिएटा. सो आता आपण कॉस थिएटा का फाइंड आउट केला? कॉस थिएटा आपण यासाठी फाइंड आउट केला कारण जर आपल्याकडे सेक थिएटा आहे तर आपण कॉस थिएटा काढू शकतो आणि जर आपल्याकडे कॉस थिएटा असेल तर आपण साइन थिएटा काढू शकतो आणि ऑब्वियसली साइन थिएटाच्या रेसिप्रोकल काय होतं? कोसेक थिएटा. ओके. सो कोसेक थिएटापर्यंत पोहोचण्यासाठी हाच एक मार्ग आहे जो आपण इथे अवलंबणार आहोत.
सो आता या ठिकाणी सेक थिएटाच्या अपोजिट किंवा रेसिप्रोकल होणार आहे कॉस थिएटा, जो की आहे 5/13. ॲज यू नो की साईन थिएटा आणि कॉस थिएटा एकत्र असणारे एकच आयडेंटिटी आहे, दॅट इज साईन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1. या ठिकाणी साईन स्क्वेअर थिएटाची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे, सो वी विल यूज व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर थिएटा दॅट इज 5/13. ओके. सो या ठिकाणी साईन स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1 - 5/13 दी होल स्क्वेअर. आता या ठिकाणी 5चा स्क्वेअर 25, 13चा स्क्वेअर 169. सिम्पल यू हॅव टू सबट्रॅक्ट केल्यानंतर ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. आता या ठिकाणी आपण पुन्हा स्क्वेअर रूट टाकणार आहोत. सो देअर फॉर साईन थिएटा इज इक्वल टू 12/13. आता आपण साईन थिएटा फाइंड आउट केलं, बट वी हॅव टू फाइंड आउट कोसेक थिएटा. अँड ॲज यू नो की कोसेक थिएटा हे अपोजिट असतं किंवा रेसिप्रोकल असतं ऑफ दी साईन थिएटा. सो जस्ट याची जागा याला द्यायची, याची जागा याला द्यायची, म्हणजेच 13/12 घ्यायचं. इट विल बी कोसेक थिएटा. ओके. सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्ड एक्झाम्पल फक्त समजून घेतलेलं आहे. खूप फास्ट झालं आहे, बट ते तुम्हाला असं वाटत असेल की खूप फास्ट होतं व्हिडिओ, यू कॅन डिक्रीज द स्पीड ऑफ द व्हिडिओ. सो नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत फोर्थ एक्झाम्पल. सो आता आपण पाहतोय फोर्थ एक्झाम्पल पण इझी आहे आणि तुम्ही ते पाहू शकता की फोर्थ एक्झाम्पल पण 2 मेथड्सनी सॉल्व केलेलं आहे. सो फर्स्ट आपण पाहूया जी फर्स्ट मेथड आहे ती. त्याआधी आपण पाहूया की प्रश्न काय आहे. तर कॉस थिएटा इज इक्वल टू √3/2. देन फाइंड दी व्हॅल्यू ऑफ 1 - सेक थिएटा अपॉन 1 + कोसेक थिएटा. तर अशा पद्धतीचे सम विचारले जाऊ शकतात. सो दिस इज हॉट क्वेश्चन और IMP क्वेश्चन. ओके. सो हॉट नाही तो IMPच आहे. नेक्स्ट आहे की कॉस थिएटाच्या व्हॅल्यू जे दिलेलं आहे, जे गिवन आहे ते आपण प्रश्नामध्ये जे प्रश्नामध्ये आहे ते आपण गिवनमध्ये लिहितो. सो कॉस थिएटा इज इक्वल टू √3/2. ओके. ॲज यू नो की कॉस थिएटाचा रेसिप्रोकल काय असतं, सेक थिएटा असतं. प्रश्नामध्ये सेक दिलेला आहे, सो आपल्याला सेकपर्यंत पोचावं लागेल. सो सेक थिएटा इज इक्वल टू 2/√3. ओके. सो आता या ठिकाणी आपल्याकडे साईन थिएटा आणि कॉस थिएटा यांच्याशी कंबाईन एकच आयडेंटिटी आहे, दॅट इज साईन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी नेमकी कोणती आयडेंटिटी वापरायची हे कसं कळणार. तर सेक थिएटा आणि कॉस थिएटा यांच्यामध्ये काय संबंध आहे, तर तो साईननी आपण दर्शवू शकतो, कारण साईनच्या अपोजिट काय असतं, कोसेक थिएटा असतं आणि कॉसच्या अपोजिट काय असतं, सेक थिएटा असतं. सो अशा पद्धतीने कुठेतरी थोडासा संबंध लावायचा आणि कोणती आयडेंटिटी वापरायची ते आपण ठरवू शकतो. ते तुम्हाला सरावाने समजत जाईल. सो साईन स्क्वेअर थिएटा, कॉस स्क्वेअर थिएटाची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे, जे की आपण इथे पुट आउट करणार आहोत. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला जस्ट ह्याचा स्क्वेअर करायचा आहे आणि √3चा जेव्हा आपण स्क्वेअर करणार तेव्हा हे जे साईन आहे स्क्वेअर रूटचं तर ते जातं आणि जो मूळ नंबर आहे तर तो आहे असं आपण इथे लिहितो. आणि 2चं स्क्वेअर तर तुम्हाला माहिती आहे की 4 येतो. ओके. सो तुम्ही जेव्हा हे पूर्ण सॉल्व कराल म्हणजे 1 - 3/4 जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला 1/4 मिळेल. बट 1/4 काय आहे, साईन स्क्वेअर थिएटा आहे. सो अगेन आपल्याला याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे म्हणजे 1/2 होईल. ओके. सो साईन थिएटा काय आला 1/2. ओके. साईन थिएटा 1/2 आहे, याचा अर्थ कोसेक थिएटा काय येणार आहे 2, कारण साईन थिएटाच्या अपोजिट म्हणजेच रेसिप्रोकल कोण असतं, कोसेक थिएटा असतं. सो 2/1 येतं, बट आपण खालचं 1 नाही लिहिलं तरी चालतो. सो डायरेक्ट आपण फक्त 2च लिहितो. ओके. सो आता या ठिकाणी आपल्याला सेक थिएटाची व्हॅल्यू मिळालेली आहे, आपल्याला कोसेक थिएटाची व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके. सो त्या व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करूया. सेकची व्हॅल्यू आहे 2/√3 आणि कोसेकची व्हॅल्यू आहे ओन्ली 2. सो त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत व्हॅल्यूज. आता हे जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर ॲज युज्युअल आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजेच मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो 1 × √3 - 2 अपॉन √3. ओके. सो आता या ठिकाणी 1 × √3 डायरेक्ट √3 - 2 अपॉन √3 अशा पद्धतीने फॉर्म तुम्हाला इथे डायरेक्ट दिसेल. अपॉन 3 आहे. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे, कसं सॉल्व करणार. सो हे आपण इथे बघूया कसं सॉल्व करणार. सो √3 - 2 आहे अपॉन √3 आहे अपॉन 3 आहे. आता हा जो 3 आहे तर हा 3 काय करतो, या वरच्या नंबरला म्हणजे हा जो वरच्या नंबरचा डिनॉमिनेटर असतो त्याला जाऊन तो मल्टिप्लाय करतो. सो जेव्हा हा वर जाऊन याला मल्टिप्लाय करणार तेव्हा तो अशा पद्धतीने, म्हणजे मल्टिप्लाय तर √च्या नंबरला करू शकत नाही, सो तो जस्ट इथे समोरून बसतो, म्हणजे जसं की √3 - 2/3 √3. ओके. सो अशा पद्धतीने हे फर्स्ट मेथडने आपण सॉल्व करून पाहिलेलं होतं, जे की पुस्तकाने ऑलरेडी सॉल्व करून दिलेलं होतं. वी जस्ट ट्राय टू अंडरस्टँड इट. नेक्स्ट आहे सेकंड मेथड पण इझी आहे. ओके. सेकंड मेथडमध्ये काय सांगितलेलं आहे ते आता आपण पाहूया. आपल्याला कॉस थिएटा दिलेला आहे √3/2. ओके. आणि ॲज वी नो की कॉस 30 डिग्री काय असतं, √3/2 हे आपण ऑलरेडी आपला जो ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा जो टेबल होता त्यामध्ये आपण खूप सहजासाठी पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने आपण कॉस 30 डिग्री फाइंड आउट करू शकतो. ओके. सो कॉस 30 डिग्री √3/2 आहे. ओके.
सो तो पण संबंध तुम्ही इथे लावू शकता. म्हणजे याचा अर्थ थिएटाची व्हॅल्यू काय झाली 30 डिग्री, कारण थिएटा काय झालेला आहे या ठिकाणी 30 डिग्री झालेला आहे. सो व्हॅल्यू ऑफ थिएटा काय झालेली आहे 30 डिग्री. आता जर कॉस 30 आपण इथे वापरतोय तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला सेक 30 वापरावं लागेल. सो व्हॉट इज सेक 30? जस्ट रेसिप्रोकल करायचं आहे 2/√3. म्हणजे या ठिकाणी आपण जे फॉर्म्युलेज वापरले किंवा ज्या आयडेंटिटीज वापरल्या त्या न वापरता या ठिकाणी डायरेक्ट रेशो वापरलेले आहेत. म्हणजे आयडेंटिटी किंवा रेशो अशा दोन पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. सो आता या ठिकाणी सेक 30 डिग्री काय आहे 2/√3. ओके, ॲज यू नो की या ठिकाणी आता आपण कॉसेक पण घेणार आहोत. सो कॉसेक थिएटा इज इक्वल टू कॉसेक म्हणजे प्रत्येकाचं 30 डिग्री तुम्हाला घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला साइन थिएटा काढायची गरज नाही. इथे आपण साइन थिएटा फाइंड आउट केलं होतं का तर आपल्याला कॉसेक पाहिजे होतं म्हणून, पण या ठिकाणी डायरेक्ट कॉसेक निघतंय. सो साइन थिएटा काढायची गरजच नाही आहे. मग आता या ठिकाणी कॉसेक 30 डिग्री काय येणार आहे 2. ओके, सो आता जस्ट तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यूज पुट आउट करायचे आहेत. सेम तेच आलं आहे जसं की या ठिकाणी आलं होतं आणि ते पण सेम पद्धतीने सॉल्व करायचं आहे. फक्त तुम्हाला जर आयडेंटिटी नको असतील तुम्ही रेशोने करू शकता, रेशो नको असतील आयडेंटिटी करू शकता. ओके, सो ॲज यू विश तुम्हाला कसं सॉल्व करायचं आहे एक्झामला आलं तर. आता यानंतर आपण पाहणार आहोत फिफ्थ एक्झाम्पल तुम्हाला खूप अवघड वाटेल बट असं काही नाही आहे. आता ते एक्झाम्पल नेमकं काय आहे ते आपण पाहणार आहोत. आपण पाहतोय फिफ्थ एक्झाम्पल ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीचे काही एक्झाम्पल्स आपण 6.1च्या क्वेश्चन नंबर 6मध्ये पाहणार आहोत की लेटस प्रूव्ह किंवा लेटस शो. सो शो दॅट सेक एक्स प्लस टॅन एक्स इज इक्वल टू √1 + sin x अपॉन 1 - sin x. सो याच्यामध्ये आपण काय करतो पहिल्यांदा LHS घेतो, म्हणजे लेफ्ट हँड साईडला जे आहे ते आधी घेतो आणि ते प्रूव्ह करत आपण शेवटी हे कसं येतं ते दाखवतो. ओके, सो या ठिकाणी तुम्ही LHS इज इक्वल टू असं पण लिहू शकता किंवा डायरेक्ट पण लिहू शकता. सो LHS काय आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स. ओके, आता सेक म्हणजे काय रेसिप्रोकल ऑफ कॉस. मग आता या ठिकाणी फक्त एक्स का वापरला आहे तर थिएटाच्या ऐवजी एक्स वापरलेला आहे. मग जसं की आपण आधीच्या एक्झाम्पल्समध्ये थिएटा वापरत होतो त्याचप्रमाणे तुम्हाला फक्त या एक्झाम्पलमध्ये एक्स वापरायचं आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला एक्सची वगैरे व्हॅल्यू वगैरे काही फाइंड आउट करायची नाही आहे, तर जस्ट तुम्हाला हे याच्या कसं इक्वल आहे हे दाखवायचं आहे. सो सेक एक्स या ठिकाणी आपण काय लिहू शकतो 1/cos x आणि टॅन एक्सला आपण लिहू शकतो sin x अपॉन cos x. सो आता हे कसं सॉल्व करणार आपण तर इथे जर आपण पाहिलं तर सगळ्यांचं जे डिनॉमिनेटर आहे तर ते सेम आहे. सो डायरेक्ट आता आपण ॲडिशन करणार आहोत की 1 + sin x अपॉन cos x आपण एकदा क्लिअर कारण दोघं आपण कंबाईन करतो आहे. सो आता जेव्हा आपल्याकडे असं समीकरण असेल आणि आपल्याला जेव्हा स्क्वेअर रूटमध्ये फाइंड आउट करायचं असेल तेव्हा आपण आधीच तिथे स्क्वेअर रूट करून घेणार, म्हणजे आधीच तिला स्क्वेअर रूटचं साईन लावून ठेवणार. पण स्क्वेअर रूटचं साईन लावल्यानंतर यांच्या व्हॅल्यूज पण चेंज व्हायला नाही पाहिजेत. सो त्यासाठी आपण यांना स्क्वेअरमध्ये टाकणार आणि मग स्क्वेअर रूट लावणार. ओके, स्क्वेअरमध्ये टाकून जर स्क्वेअर रूट लावलं तर त्याचा अर्थ चेंज होत नाही. सो स्क्वेअरमध्ये टाकून आपण स्क्वेअर रूट याला लावलेला आहे. सो आता या ठिकाणी 1 + sin x दी होल स्क्वेअर आहे. आता हे आपण कसं सॉल्व करणार तर 1 + sin x दी होल स्क्वेअर यासाठी आपण a + b दी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरणार आहोत. म्हणजेच a + b हा कोणाचा असतो a + b दी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला असतो. ओके, सो या ठिकाणी जस्ट आपण 1ला a कन्सिडर करणार आहोत आणि sin x ला b कन्सिडर करणार आहोत. म्हणजेच 1 + sin x ब्रॅकेटमध्ये आणि 1 + sin x दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. तर जसं की आपण याआधी पाहिलेलं होतं sin स्क्वेअर थिएटा प्लस cos स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1 आणि या ठिकाणी आपण थिएटाच्या ऐवजी काय वापरतो आहोत एक्स वापरत आहोत. मग हाच फॉर्म्युला असा पण होऊ शकतो की या ठिकाणी आपण काय पाहतोय की cos स्क्वेअर एक्स आहे, म्हणजेच cos स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1 - sin स्क्वेअर थिएटा असा पण हा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येऊ शकतो. दोघांचा अर्थ सेमच होतो. मग या ठिकाणी आपण थिएटाच्या ऐवजी काय वापरणार एक्स वापरणार. सो cos स्क्वेअर थिएटाची व्हॅल्यू आपण ही पण लिहू शकतो 1 - sin स्क्वेअर थिएटा. सो लिहूया 1 - sin स्क्वेअर एक्स. फक्त थिएटाना लिहिता आपण इथे एक्स लिहिणार आहोत. ओके, सो आता 1 - sin स्क्वेअर एक्स. आता या ठिकाणी पण आपण 1 - sin x दी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू शकतो. म्हणजेच जसं की हा फॉर्म्युला कशासाठी वापरणार आहोत आपण a - b दी होल स्क्वेअर प्रमाणे वापरणार आहोत. मग a - b दी होल स्क्वेअर काय आहे a + b आणि ब्रॅकेटमध्ये a - b. ओके, सो तसंच या ठिकाणी पण एक प्लसवालं एक मायनसवालं एक मायनसवालं एक प्लसवालं जसं की 1 - sin x 1 + sin x. ओके, सो आता या ठिकाणी दोन सेम टर्म्स आहेत. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे हे जे सेम टर्म्स आहेत जसं की हे आणि हे सेम आहेत, वरचं आणि खालचं प्लस साईनवाला आहे ते सिम्पल एलिमिनेट होणार. मग राहिलं काय एवढाच पार्ट जो की आहे 1 + sin x अपॉन 1 - sin x अंडर रूटमध्ये आहे.
सो तेच आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं होतं, जे की आपण प्रूव्ह केलेले आहे. सो तुम्ही खाली लिहू शकता देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS, असं तुम्ही खाली एक स्टेटमेंट ॲड करू शकता करायचं असेल तर. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल कसं केलेलं आहे ते पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत शेवटचे एक्झाम्पल, जे की आहे 6वं एक्झाम्पल. मित्रांनो, आता आपण पाहतोय 6th एक्झाम्पल. जरासं वेगळं आहे, कुठेतरी या एक्झाम्पलचा संदर्भ आपण लिनियर इक्वेशन्समध्ये लावू शकतो. सो बघूया इक्वेशन काय आहे की एलिमिनेट थिएटा फ्रॉम द गिवन इक्वेशन. म्हणजे हा जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, जे एक्झाम्पल आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये हे जे थिएटा दिसतं त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे. ओके, सो आता कसं काढायचं, आधी आपण इक्वेशन रीड करूया. इक्वेशन असं आहे की x इज इक्वल टू a प्लस कॉट थिएटा मायनस b कोसेक थिएटा आणि y इज इक्वल टू a कॉट थिएटा प्लस b कोसेक थिएटा. ओके, सो इक्वेशन असं आहे. आता जेव्हा पण आपल्याकडे असं इक्वेशन असतं तेव्हा आपण फर्स्ट ऑफ ऑल काय करतो, एकतर आपल्याकडे x आणि y एकत्र यायला पाहिजेत. सो लेटेस्ट फर्स्ट आपण हे जे काही इक्वेशन आहेत जसे आहेत त्यांना फक्त 1 आणि 2 एवढे नंबर्स टाकून आपण घेणार आहोत, जसं की या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट आपण पाहतोय की या ठिकाणी जे इक्वेशन आहे याच्यामध्ये पहिल्याला मायनस साईन आहे, दुसऱ्याला प्लस साईन आहे. म्हणजे याचा अर्थ कुठलं तरी एक पद एलिमिनेट होऊ शकतं जर आपण या दोघांची ॲडिशन केली तर. ओके, सो आता या ठिकाणी काही स्टेप्स नाही आहेत. सो माझा असा विचार आहे की हे जे एक्झाम्पल आहे ते आपण नेक्स्ट पेजवरती सॉल्व करूया, रफ पेजवरती, आणि मग आपण हे पण समजून घेणार आहोत आणि ते मी सॉल्व करता करता तुम्हाला समजणार आहेच. ओके, पहिल्यांदा आपण या पेजवरती आपल्या जे इक्वेशन्स आहेत तर ते लिहून घेऊया. फर्स्ट इक्वेशन x इज इक्वल टू a कॉट थिएटा मायनस b कोसेक थिएटा. ओके, सो त्याच्यानंतर पुढे सेकंड आहे की y इज इक्वल टू a कॉट थिएटा मायनस प्लस b कोसेक थिएटा. ओके, सो आता फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार आहोत, हे जे इक्वेशन 1 आहे आणि हे जे इक्वेशन 2 आहे त्यांची आपण ॲडिशन करणार आहोत. ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. ओके, आता परत आपण आहे असे यांना लिहूया, a कॉट थिएटा मायनस b कोसेक थिएटा. त्याच्यानंतर y इज इक्वल टू a कॉट थिएटा प्लस b कोसेक थिएटा. आता आपण यांचे ॲडिशन करतो आहे. आता x प्लस वाय, जेव्हा x प्लस वाय आपण करतो आहे म्हणजे या ठिकाणी पण आपल्याला x प्लस वायच लिहावं लागेल. आता या ठिकाणी एक कॉट थिएटा आहे, खाली पण एक कॉट थिएटा आहे, 2 कॉट थिएटा आपल्याजवळ आहेत. सो सिम्पल वी विल राईट ॲज 2a कॉट थिएटा. ओके, आता या ठिकाणी प्लस मायनस आहे, प्लस मायनस ऑफकोर्स कट होणार आहे. सो या ठिकाणी x प्लस वाय इज इक्वल टू 2a कॉट थिएटा आलेला आहे. जसे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता x प्लस वाय इज इक्वल टू 2a कॉट थिएटा डायरेक्ट दिलेला आहे. फक्त आपण या ठिकाणी ॲडिशन वगैरे सगळं करून दाखवणार आहोत. एखादी स्टेप वाढली तरी चालेल, बट तुम्हाला जे काही केलं आहे ते कळायला पाहिजे. ओके, सो आता याला फक्त जस्ट आपण आता अरेंज करणार आहोत, जे की आपल्या पुस्तकामध्ये अरेंज करून दिलेलं आहे. जसं की या ठिकाणी आता सिम्पल आपल्याला काय करायचं आहे, कॉट थिएटा याच्यामधला थिएटा आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कॉट थिएटाला एका साईडला घ्यावं लागेल आणि बाकीचं जे काही त्याच्यामध्ये काही पण कुठली पण आपण जर डिव्हिजन सबट्रॅक्शन करू शकत असू तर ते आपण करू शकतो. ओके, सो जसं की या ठिकाणी आपण पाहू शकतो की x प्लस वाय, आता हा जो 2a आहे याला आपण इकडे शिफ्ट करूया, इज इक्वल टू कॉट थिएटा. ओके, आता आपले हे 2 फर्स्ट इक्वेशन होते, याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊ शकतो. आता त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 - 1 म्हणजे इक्वेशन 2 मधून 1 सबट्रॅक्ट करायचं आहे. सो a इज इक्वल टू a कॉट थिएटा मायनस b कोसेक थिएटा आणि y इज इक्वल टू a कॉट थिएटा प्लस b कोसेक थिएटा. ओके, यांची आपण सबट्रॅक्शन करते म्हणजे प्रत्येकाचं साईन चेंज होणार आहे. सो आता या ठिकाणी y मायनस एक्स इज इक्वल टू, हे प्लस आणि मायनस असल्यामुळे कटआउट करायचं आहे कारण प्लस मायनस 0 येतं सेम टर्म असेल तर. नेक्स्ट या ठिकाणी मायनस होतं, इथे मायनस आहे म्हणजे यांची ॲडिशन होणार आहे. सो 2b कोसेक थिएटा. ओके, आता या ठिकाणी आपण ज्याप्रमाणे ॲडिशन संदर्भात इथे कॉट थिएटाची व्हॅल्यू काढली होती त्याच पद्धतीने आपण इथे कोसेक थिएटाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. सो या 2bला आपण इकडे शिफ्ट करूया. सो y मायनस एक्स अपॉन 2b इज इक्वल टू कोसेक थिएटा. आता तुम्ही कोसेक थिएटा इज इक्वल टू हे लिहिलं काय किंवा हे इज इक्वल टू कोसेक थिएटा लिहिलं काय सेमच येणार आहे. चला की आपण इक्वेशन नंबर 4 देणार आहोत. ओके, सो आता आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे की कोसेक स्क्वेअर थिएटा मायनस कॉट स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1. आयडेंटिटी काय आहे, कोसेक स्क्वेअर थिएटा मायनस कॉट स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1.
आता हीच आयडेंटिटी इथे कशी वापरायची हे आपल्याला कसं कळणार, तर ज्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत किंवा ज्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत त्यांचा एकत्र संगम असणारी जी कुठली आयडेंटिटी असेल ती आपल्याला वापरायची असते. मग आता या ठिकाणी आपल्याकडे काय आहे, कोसेक आहे, कॉट आहे. सो तीच आयडेंटिटी आपण या ठिकाणी वापरणार, कोसेक आणि कॉटवाली. ओके. सो आता या ठिकाणी कोसेक स्क्वेअर थिएटा मायनस कॉट स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1 आहे. कोसेकची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केली, y मायनस एक्स अपॉन 2b. सो y मायनस एक्स अपॉन 2b द होल स्क्वेअर असल्यामुळे द होल स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर थिएटाची व्हॅल्यू, कॉटची व्हॅल्यू काय आहे एक्स प्लस वाय अपॉन 2a. सो मायनसचं साईन असल्यामुळे मायनसचं साईन आणि द होल स्क्वेअर, कारण आयडेंटिटीमध्ये होल स्क्वेअर आहे, इज इक्वल टू 1. ओके. सो नेक्स्ट आता आपल्याला याच्या पुढचं सॉल्व करायचं आहे. एक तर पहिली गोष्ट की या ठिकाणी आपल्याला ह्याचा स्क्वेअर करायचा आहे सगळ्याचा, कारण दी होल स्क्वेअर आहे. सो एकतर तुम्ही हे जे या पद्धतीने इथे सॉल्व केलेलं आहे तसं पण करू शकता, जसं की आपण हा जो खालचा डिनॉमिनेटर आहे याचा स्क्वेअर अर्थातच करू शकतो. 2चा स्क्वेअर 4 येतो, 4b स्क्वेअर, याचा पण 4b स्क्वेअर, आणि वरचा टर्म जो आहे तो होल स्क्वेअरमध्येच ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे y मायनस एक्स दी होल स्क्वेअर, y प्लस एक्स दी होल स्क्वेअर, म्हणजे याचं फक्त स्क्वेअर आपण रिमूव्ह केलेला आहे आणि याचा आहे असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवलेला आहे. ओके. आता नेक्स्ट कंडिशन काय आहे आपण ती इथे पाहूया. याच्यानंतर ही स्टेप यायच्या आधी काय करायचं आहे, आपण आधी हे लिहून घेऊया, y मायनस एक्स दी होल स्क्वेअर अपॉन 4b स्क्वेअर. आय होप तुम्हाला क्लिअरली पाहता येत असेल मी काय लिहिते, मायनस वाय प्लस एक्स अपॉन 4a स्क्वेअर. जस्ट हे जे इक्वेशन आहे तेच मी इथे लिहिते. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण हे जे इक्वेशन आहे याला मल्टिप्लाय बाय 4 आपल्याला करायचं आहे. का, तर हा जो डिनॉमिनेटरमधला 4 आहे याला आपल्याला गायब करायचं आहे. सो मल्टिप्लाय बाय 4, मल्टिप्लाय बाय 4, मल्टिप्लाय बाय 4. आता मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे हा 4 हा 4 हा 4 हा 4 कट होणार. ओके. सो राहिलं काय, y मायनस एक्स अपॉन b. आता दोन्हीकडे पण स्क्वेअर स्क्वेअर असल्यामुळे द होल स्क्वेअर लिहूया आपण, y प्लस एक्स अपॉन a. दोन्हीकडे पण स्क्वेअर स्क्वेअर असल्यामुळे द होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 एके 4, जे की तुमचं आन्सर या ठिकाणी आलेलं आहे. ओके. हेच आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं होतं, जे की इथे लिहिण्यात आलेलं आहे. तुम्ही एवढं लिहून जरी सोडलं तरी पण चालेल, किंवा तुम्ही असं पण त्याच्या पुढे जाऊन ही प्रोसेस करू शकता. पण हे नेमकं कसं येणार ते कळण्यासाठी मी या ठिकाणी याच्यामधली एक स्टेप करून दाखवलेली आहे. वाटल्यासाठी तुम्ही लिहू शकता मल्टिप्लाइंग बाय 4 टू दी मल्टिप्लाइंग बाय 4 फॉर ऑल दी इक्वेशन, फॉर फुल इक्वेशन किंवा ऑल इक्वेशन. ओके. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. आणि इन दिस वे आपण जे 6ही सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व केलेले आहेत बिफोर दी प्रॅक्टिस सेट 6.1चे, आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.1. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. खूप इझी होते सॉल्ड एक्झाम्पल्स, प्रत्येक सॉल्ड एक्झाम्पल आपण एक्सप्लेन केलेलं तुम्ही ऐकलं असेलच. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण काय करतो, लाईक करतो, व्हिडिओला शेअर पण करतो, आणि सोबत जे रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे ते पण प्रेस करतो. सो इन दिस वे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेलच. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.